नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं रागिणीने आतापर्यंत भूमी आणि आकाशला वेगळं करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले होते. कारण रागिणीला संपूर्ण महाजन गारमेंट्स त्याचबरोबर महाजन मॅन्शन सगळं काही तिच्या नावावरती हवं असतं. अख्खी प्रॉपर्टी तिला तिच्या नावावरती करून घ्यायची असते. पण आता भूमी आकाशच्या आयुष्यामध्ये आल्यापासून आता तिच्या रस्त्यामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झालेला असतो आणि त्याचबरोबर जे काही रागिणीचे कारस्थान असतात ते सुद्धा सगळे भूमीला माहिती असतात आणि म्हणूनच आता भूमीला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी रागिणीने खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. ते म्हणजे भूमीचं आणि आकाशचं लग्न झाल्यानंतर जेव्हा ती महाजनांची सून होऊन त्यांच्या घरामध्ये येते तेव्हा सगळेजण पुन्हा भूमीला आधीसारखाच मान देत असतात. भूमी त्या घरची सून असल्यामुळे सगळे अधिकार पुन्हा तिच्या ताब्यामध्ये जातात आणि हे आता रागिणीला बघवत नसतं. तेव्हा रागिणी आता असा प्लॅन करते की भूमीला कायमचं संपवून टाकायचं आणि त्याकरता ती खूप मोठा प्लॅन करते आणि त्याच्यामध्ये वेदांगीला आणि पौर्णिमेला सुद्धा सामील करून घेते. तर इथे आता भूमीची स्मृती जाण्यासाठी किंवा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं तिला जर जबरदस्तीने तुम्ही काही आठवण देण्याचा प्रयत्न केला तर तिच्या मेंदूवरती ताण येऊ शकतो आणि ती एकतर कोमामध्ये तरी जाऊ शकते नाहीतर ती मृत्यू तरी पाहू शकते असं सांगितल्यामुळे आता रागिणी तो प्लॅन करते जेणेकरून ती या जगातूनच निघून जाईल. तर इथे आकाश जेव्हा लहान मुलांसारखा वागत असतो त्यावेळचे त्याचे काही फोटोज असतात. ते फोटो आता भूमीने बघण्यासाठी आता योगेश्वरीच्या मंदिराच्या इथे ठेवलेले असतात आणि त्यावेळेला भूमी सकाळी पूजा करण्यासाठी तिथे येते आणि ते फोटोज तो अल्बम तिच्या हाती लागतो आणि आकाशचे ते फोटो बघितल्यानंतर भूमीला आता चक्कर येते. ती म्हणते की आकाशचे हे सगळे असे फोटो का आहेत लहान मुलांसारखे आणि तिला काही कळतच नाही. तेव्हा तिच्या मेंदूवरती आता ताण आल्यामुळे तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. पण इथे रागिणीला असं वाटत असतं की भूमी आता या जगातूनच निघून जाईल. पण आता रागिणीच्या प्लॅनचा भूमीवरती उलटा परिणाम होतो आणि भूमीची स्मृती ही परत आलेली असते. गेल्या वर्षभरामध्ये तिच्याबरोबर आणि आकाशबरोबर जे काही घडलेलं असतं ते सगळं तिच्यासमोर येऊन उभं राहतं. तिला सगळं आठवायला लागतं. तेव्हा इथे आकाश भूमीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि जेव्हा ते दोघेच असतात तेव्हा भूमी आकाशला सांगत असते की आकाश मला सगळं काही आठवतंय. गेल्या वर्षभरामध्ये आपलं लग्न झाल्यानंतर जे जे काही आपल्या आयुष्यात घडून गेलं ते सगळं माझ्या आता आठवणीत आलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो भूमी तू खरं बोलतेस का? तुला सगळं आठवतंय? आपलं लग्न झालं होतं, आपला संसार होता, माझी तब्येत तेव्हा अशी नव्हती, हे सगळं तुला आठवतंय का? तेव्हा भूमी म्हणते हो आकाश माझ्या सगळं काही लक्षात आलेलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आणि आपल्याला वेगळं करणारी व्यक्ती कोण आहे ना ते सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी कोण आहे ती व्यक्ती? आणि त्यावेळेला भूमीने आता आकाशला सांगितलेलं असतं की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे ती व्यक्ती मुळातच ती नाही आहे. तर इथे राजा काकांनी काही केलेलं नाही आहे, त्यांना उगाचच जेलमध्ये टाकलेलं आहे. कारण स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राजा काकांना या सगळ्या प्लॅनमध्ये अडकवण्यात आले आणि ती दुसरी व्यक्ती कोण आहे ते आकाश तुला माहिती आहे का? तेव्हा आकाश म्हणतो नाही मला माहिती नाही आहे. भूमी कोण आहे ती व्यक्ती? तुला माहिती आहे का त्याबद्दल? बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाबद्दल तुला जे काही माहिती आहे ते मला सांग. तेव्हा आता भूमी सांगते की हे सगळं कारस्थान रागिणी आत्याने केलं होतं. तुला आणि मला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी त्यांनी हे रचलेलं कारस्थान होतं. तेव्हा आकाश म्हणतो पण आत्या हे सगळं का करेल? तेव्हा भूमी म्हणते की दुसरी तिसरी कुणी व्यक्ती नाही आहे जे आपल्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. त्या रागिणी आत्याच होत्या. बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये रागिणी आत्या आणि अभिषेक हे दोघंजणसुद्धा त्या बोटमध्ये होते. आपल्याला एका बोटमध्ये सोडून त्याच्यामध्ये बॉम्ब लावण्यात आला होता आणि त्याचे सगळे सूत्र रागिणी आत्यांच्या हातामध्ये होते आणि त्यावेळेला त्यांनी आपल्याला त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आकाश तुझा विश्वास बसणार नाही पण त्यांनीच आपल्याला वेगळं करण्यासाठी खूप जास्त प्लॅन केले होते. आणि आता भूमी तिला जे जे काही माहिती असतं आठवतं ते सगळं आता आकाशला सांगत असते आणि भूमी म्हणते की आकाश रागिणी आत्यांनी आता स्वतःला वाचवण्यासाठी राजा काकांना जेलमध्ये टाकलेलं आहे. तेव्हा आता रागिणी आत्यांचा पर्दाफाश करायचं हे आता आपलं महत्त्वाचं मिशन असलं पाहिजे. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव, मला सगळं काही आठवते म्हणून मी तुला सांगते. आता इथे कोण नाही आहे म्हणून मी तुला सगळं सांगितलं आहे, पुढच्या वेळेला मला तुझ्याशी बोलता येणार नाही आहे. तेव्हा रागिणी आत्यांचं हे सत्य कसं शोधून काढायचं याचा आता आपल्याला विचार करायला हवा.
तेव्हा आकाश म्हणत असतो, हे जर सगळं आत्याने केलं असेल तर आपल्याला जाऊन आता तांडेलला भेटायला हवं. तेव्हा आकाश आणि भूमी आता दोघंजणं कुणालाही न सांगता तांडेलला जाऊन भेटतात आणि तांडेलला आता आकाश खूप जास्त पैसे ऑफर करतो आणि तो म्हणतो की तुझं नाव कुठेही येणार नाही आहे, कारण या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नाही आहे. तू फक्त बघितलेस की रागिनी आत्या आणि अभिषेकने आम्हाला दोघांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त तुझ्याकडे जे काही पुरावे आहेत ना ते तू आम्हाला दे, असं आकाश आणि भूमी आता दोघंजणं तांडेलला म्हणतात. तेव्हा तांडेल म्हणत असतो, माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत. तेव्हा आकाश म्हणत असतो, तुला आत्याला घाबरायची गरज नाही आहे. हे बघ तांडेल, मला सगळं काही कळलं आहे. भूमीने मला सगळं काही सांगितले, त्यामुळे आता मी जर पोलिसांना सांगितलं की तू खोटं बोलतोयस, तुझ्याकडे रागिनी आत्याबद्दलचे पुरावे आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी तू हे सगळं खोटं बोलतोयस, तर मात्र तुला कुणीही वाचवू शकणार नाही आहे. तेव्हा आता खरं खरं सांग. तेव्हा तांडेल म्हणत असतो की मी नाही सांगणार खरं, तर रागिनी आत्या आणि अभिषेक मला सोडणार नाहीत. तेव्हा आकाश म्हणत असतो, असं काही होणार नाही आहे, आत्याला काही कळणार नाही आहे. फक्त जे पुरावे, जे फोटोज तुझ्याकडे आहेत रागिनी आत्याचे आणि अभिषेकचे, ते फोटोज तू मला दे. तेव्हा आता तांडेलने ते फोटो आकाशला द्यायचं ठरवलेलं असतं, कारण आकाशने त्याला हवे तेवढे पैसे देण्याचं कबूल केलेलं असतं. आता मात्र तांडेलला त्याने ही खात्री दिलेली असते की पोलीस तुझ्यापर्यंत येणार नाही आहेत, तू या प्रकरणातून लांबच राहशील. फक्त मला रागिनी आत्याला आता धडा शिकवायचा आहे. त्यामुळे इथे आता खूप मोठे पुरावे आकाशच्या हाती लागलेले असतात. भूमीने सुद्धा रागिनीबद्दलचं सगळं सत्य आकाशला सांगितलेलं असतं की आकाश, रागिनी आत्यांना फक्त सगळी प्रॉपर्टी हवी आहे, पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्या नावावरती हवी आहे. कारण का, मी तुझ्या आयुष्यात आले त्यामुळे सगळी प्रॉपर्टी तुझ्यानंतर माझ्या नावावरती होणार होती आणि ते काही त्यांना आता जमत नव्हतं. त्यांना काही करून माझ्या नावावरची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घ्यायची होती आणि त्याकरता रस्त्यातून मला बाजूला करायचं होतं. तेव्हा त्यांनी मला आणि तुला दोघांना सुद्धा मारण्याचा प्लॅन केला होता आणि त्याबद्दल मला सगळं काही माहिती होतं. तेव्हा इथे आता आकाशला सगळं समजलेलं असतं. त्यामुळे तर इथे आकाश आता ऑफिसर गायकवाड यांना सुद्धा सगळी माहिती सांगतो आणि ही माहिती कळल्यानंतर आता आकाश म्हणत असतो की माझ्याकडे हे पुरावे आहेत, राजा काकाने काही सुद्धा केलेलं नाही आहे, त्याला सोडा आणि खरा गुन्हेगार कोण आहे त्याला तुम्ही पकडा. तेव्हा रागिनीचे जे काही फोटोज असतात तांडेलला पैसे देण्याचे, त्या माणसाला पैसे देण्याचे, ते सगळे फोटोज आता आकाशच्या हाती असतात. ते पुरावे म्हणून गायकवाड सरांना दाखवलेले असतात. तेव्हा राजा काकांना आता सोडलेलं असतं आणि आकाश आता घरी येतो पोलिसांना घेऊन. तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते. ती म्हणते की राजाराम, तुम्ही आलात, आकाश तू सोडवलंस त्यांना, मी तुला सांगितलं होतं ना, त्यांनी काही केलेलं नाही आहे, त्यांना उगाच जेलमध्ये राहावं लागलं होतं. खरा गुन्हेगार कोण आहे तो तर मोकाट बाहेर फिरतोय ना. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, खरा गुन्हेगार कारस्थान करून सुद्धा नामा निराळा आहे, पण त्याला आता त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, कोण आहे तो खरा गुन्हेगार, त्याचं फक्त तू मला नाव सांग. तेव्हा आकाश म्हणत असतो की त्याचं नाव नाही सांगत, तुला त्याचे फोटोज दाखवतो. तेव्हा इथे आता रागिनीचे जे काही फोटोज तांडेलकडे असतात ते आता आकाशकडे आलेले असतात आणि ते फोटोज आता आकाश रागिनीला दाखवतो. रागिनी म्हणते, हे सगळं काय आहे आकाश? तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, आता साळसूतपणाचा आवाज अजिबात आणू नकोस. मला सगळं काही कळलंय की तूच आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होतीस, या सगळ्याच्या मागे तुझाच हात आहे आणि तूच तांडेलला पैसे दिले होतेस तोंड बंद ठेवण्याचे, त्याने मला सगळं काही सांगितलेलं आहे. तेव्हा खरा गुन्हेगार राजाराम काका नाही तर तू आहेस, त्याच्यामुळे तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा आता मिळणार आहे. आतापर्यंत गोड गोड बोलून तू माझा खूपच जास्त फायदा करून घेतला आहेस, पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावरती करून घेतलीस आणि बिझनेससुद्धा तुला आता सगळा हवा आहे का? आता तुला काही मिळणार नाही आहे. आता तू जेलमध्ये जायचं आहेस. तुझे दिवस आता भरलेले आहेत. जे आत्तापर्यंत जे काही तू पाप केलेले आहेस ते सगळ्यांची शिक्षा तुला आता मिळणार आहे. आणि अशा रीतीने आकाशने आता रागिनीला जेलचा रस्ता दाखवलेला असतो आणि राजाराम काकांना निर्दोष सिद्ध करून घेऊन आलेला असतो. तरीसुद्धा रागिनी म्हणत असते की आकाश, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, आता तर तू खोटं बोलूच नको. मला आणि भूमीला वेगळं करण्यासाठी तू जे काही प्लॅन केले होतेस ना, ते सगळे माझ्यासमोर आता आलेले आहेत. मग त्या प्लॅनमध्ये तुला वेदांगीने, पौर्णिमेने, अक्षरशः तुला भानुशालीने सुद्धा आत्तापर्यंत खूप मदत केली. हे सगळं कारस्थान माझ्या लक्षात आले, त्याच्यामुळे आता तू माझ्याबरोबर खोटं बोलू नकोस. तेव्हा इथे रागिनी आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. आकाश म्हणतो की गायकवाड साहेब, माझ्या आत्याला तुम्ही आत्ताच्या आत्ता अरेस्ट करू शकता, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे सगळे पुरावे आता आकाशने सादर केलेले असतात. तर इथे रागिनीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि राजा काकांना सुद्धा आता रागिनीवरती खूपच जास्त राग हा आलेला असतो. तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत. तर इथे रागिनीने आत्तापर्यंत जी काही कारस्थानं केलेली असतात त्याची शिक्षा आता रागिनीला भेटलेली असते आणि त्यामुळे भूमी आणि आकाश पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात.